सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्क मधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। दिनांक 2 फेब्रुवारी 2014 रोजी कोल्हापूर इथल्या टेंबलाई नाका परिसरात समीर खाटीक आणि नितीन शिंदे अशा 2 युवकांचा निर्घृण खून करण्यात आला होता। या खुनाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने राजारामपुरी पोलिसांनी संबंधित 10 युवकांना अटक केली होती। त्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय इथं राजारामपुरी पोलिसांनी 10 जणांविरोधात दोषारोप पत्र दाखल केलं होतं। या दोषारोप पत्रावर कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान 10 पैकी 9 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती। संबंधित गुन्ह्यामधील आरोपी क्रमांक 5 इम्रान राजू मुजावर आणि आरोपी क्रमांक 7 यांनी यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालय इथं जामीन अर्ज दाखल केला होता। संबंधित 2 आरोपींचा जामीन अर्ज यापूर्वीच 2023 आणि 2024 रोजी मंजूर करण्यात आला होता। यानंतर याच गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 2 घायल कवाळे यांनी देखील जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी विनंती केली होती। संबंधित आरोपी क्रमांक 2 घायल कवाळे यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय यांच्या नव्यानं कोल्हापूर इथं झालेल्या सर्किट बेंचमध्ये दाखल करण्यात आला होता। कोल्हापूर सर्किट बेंचमधील न्यायमूर्तींनी युक्तिवाद ग्राह्य धरून संबंधित घायल कवाळे यांचा जामीन अर्ज मंजूर केला। संबंधित जामीन अर्ज मंजूर करताना ॲडव्होकेट अजित कवाडे आणि ॲडव्होकेट आदित्य रक्ताडे यांचं विशेष सहकार्य लाभलं। दिनांक 2 फेब्रुवारी 2014 रोजी कोल्हापूर येथील टेंबलाई नाका परिसरामध्ये समीर खाटीक व नितीन शिंदे अशा 2 युवकांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता। सदर खुनाचा गुन्हा हा राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे नमूद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने राजारामपुरी पोलीस स्टेशन यांनी संबंधित 10 युवकांना पकडून त्यांना अरेस्ट केली होती। त्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे राजारामपुरी पोलीस स्टेशन यांनी संबंधित 10 जणांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते। संबंधित दोषारोप पत्रावर सुनावणीच्या दरम्यान मेहरबान कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सुनावणी दरम्यान त्यापैकी 10 पैकी एकास निर्दोष मुक्तता व 9 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती। संबंधित गुन्ह्यामधील आरोपी क्रमांक 5 इम्रान राजू मुजावर व आरोपी क्रमांक 7 फारुक अहमद शेख यांची यापूर्वीच आम्ही मुंबई उच्च न्यायालय येथे सुनावणी दरम्यान जामीन अर्ज दाखल केला होता। संबंधित 2 आरोपींचा जामीन अर्ज यापूर्वीच 2023 आणि अनुक्रमे 2024 रोजी आम्ही मंजूर करून आणलेला होता। यानंतर याच गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 2 घायल कवाळे यांनी देखील आमच्याकडे जामीन अर्ज मंजूर करण्याकरिता विनंती केली होती। संबंधित आरोपी क्रमांक 2 घायल कवाळे यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय यांचे नव्याने कोल्हापूर येथे दाखल झालेले कोल्हापूर सर्किट बेंच येथे आम्ही जामीन अर्ज दाखल केला होता। संबंधित जामीन अर्ज हा कोल्हापूर सर्किट बेंच येथील न्यायमूर्तींच्या समोर ज्या सुनावणी दरम्यान त्यांनी आमचा संबंधित न्यायमूर्ती यांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून संबंधित आरोपी क्रमांक 2 घायल कवाळे यांचा जामीन अर्ज मंजूर केला। संबंधित जामीन अर्ज मंजूर करताना मला आमचे सहकारी विशेष सहकार्य लाभले। त्यांचं नाव ॲडव्होकेट आदित्य रक्ताडे व अजित गुरुनाथ कावडे। त्यामुळे ह्या दोघांचेही आम्हाला या जामीन अर्ज मंजूर करून घेताना विशेष सहकार्य लागले।